नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये तिसरी पंचवार्षिक योजना सखोलपणे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील काही लेक्चर्समध्ये आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय असतं, तर हे असे विविध आर्थिक नियोजनाशी रिलेटेड विविध मुद्दे बघितले आहेत. म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय असतं, आमच्या देशाला भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्थिक नियोजनाची नेमकी गरज का निर्माण झाली आणि आर्थिक नियोजनासाठी आमच्या देशामध्ये जे काही महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन काम करतात त्यातली पहिली आणि महत्त्वाची असेल ती म्हणजे पीसी किंवा प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग काय असेल. दुसरी संस्था असेल की एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे काय असेल किंवा राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे काय असेल. आणि त्याच्यानंतर अलीकडे आलेली एक महत्त्वाची संस्था आहे म्हणजे NITI म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे नीती आयोग. तर ह्या सर्व मुद्द्यांच्या वरती आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये अगदी सखोलपणे चर्चा केलेली आहे. ज्यांना कोणाला या लेक्चर व्यवस्थितपणे बघायचे असतील त्यांच्यासाठी या सर्व लेक्चरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर ती सुद्धा लेक्चर्स तुम्ही अवश्य बघून घ्या. म्हणजे तुम्हाला आर्थिक नियोजन म्हणजे काय असतं हे अगदी बेसिक पासून समजेल आणि त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनांचा आपल्याला आढावा घेत असताना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला पंचवार्षिक योजनेचा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय असतो तो बघू. तर बघा, 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 या 5 वर्षाच्या दरम्यान आमच्या देशामध्ये तिसरी पंचवार्षिक योजना राबवली. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता, तर 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 याच्यामध्ये कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचं बघा की या पंचवार्षिक योजनेचं म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा अध्यक्ष कोण. तर लक्षात ठेवा, या योजनेला पंतप्रधान दोन होऊन गेले किंवा या योजनेच्या दरम्यान आमच्या देशामध्ये दोन पंतप्रधान झाल्यामुळं दोन पंतप्रधान ह्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनांना अध्यक्ष म्हणून लाभले. त्याच्यामधले मे 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू लाभले आणि मे 1964 नंतर जवळपास जून 1966 पर्यंत दुसरे जे काही पंतप्रधान होते ते म्हणजे लालबहादूर शास्त्री. तर लक्षात ठेवा, मे 1964 पर्यंत पंडित नेहरू असतील आणि त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री अशा दोन पंतप्रधान या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला अध्यक्ष लाभले. त्यानंतर उपाध्यक्ष बघा, CM त्रिवेदी आणि अशोक मेहता असे दोन उपाध्यक्ष या योजनेला लाभून गेले. तर लक्षात ठेवा, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकाल हे तीन महत्वाचे मुद्दे, याच्यावरती खूप सारे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. पुढचा खूप महत्वाचा मुद्दा आहे की या योजनेमध्ये मुख्य भर कशावरती दिलेला होता, म्हणजे जास्त फोकस या योजनेवरती कशावरती दिला होता. तर बघा, आपण मागील लेक्चर्समध्ये बघितलं की पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी योजना. तर पहिल्यामध्ये प्रामुख्याने ऍग्रिकल्चरला आम्ही फोकस केलं होतं, दुसऱ्यामध्ये बेसिक इंडस्ट्रीला फोकस केलं होतं. तर हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही कशाला फोकस केलं होतं, तर लक्षात ठेवा, खूप बऱ्याच वेळेला प्रश्न इथं फसवालेला आहे. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेवरती कृषी आणि मूलभूत उद्योग म्हणजे ऍग्रिकल्चर प्लस बेसिक इंडस्ट्री हे आम्हाला दोन्ही पण डेव्हलपमेंट करायचं होतं. म्हणजे लक्षात ठेवा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा नियोजित भर हा कृषी आणि मूलभूत उद्योगावरती होता. मात्र आता लक्षात ठेवा, आपण गेल्या मागील लेक्चर्समध्ये पण बघितलेलं आहे, नियोजन हे भविष्यासाठी असतं आणि भविष्यामध्ये जर एखादा अडथळा आला तर नियोजनामध्ये आम्हाला फेरफार करावा लागतो. तर लक्षात ठेवा, ह्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला सुद्धा जो काही टार्गेट होतं ते ऍग्रिकल्चर प्लस बेसिक इंडस्ट्री होतं. मात्र 1962ला भारताचं चीन बरोबर युद्ध झालं आणि ह्या चीन बरोबरच्या युद्धानंतर आमचा जो हा मुख्य भर जो होता ऍग्रिकल्चर प्लस बेसिक इंडस्ट्री हा आम्हाला स्थलांतरित करावा लागला किंवा हा जो काही भर होता तो आम्हाला एका दुसऱ्या क्षेत्राकडे वळवावा लागला. ते क्षेत्र असेल ते म्हणजे महत्वाचं की संरक्षण आणि विकास. बऱ्याच वेळेला जर प्रश्न विचारला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजित भर कशावरती होता, तर कृषी आणि मूलभूत उद्योगांच्या वरती होता आणि प्रत्यक्ष कशावरती राबवला, तर संरक्षण आणि विकास याच्यावरती राबवला. का राबवला, कारण आमच्या देशामध्ये 1962ला जे काही चीन युद्ध झालं त्या चीन युद्धानंतर भारत सरकारच्या लक्षात आलं की आपल्या देशाचं संरक्षण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कृषी आणि मूलभूत जो काही उद्योगाचा जो काही मुख्य भर होता तो 1962च्या चीन युद्धानंतर संरक्षण आणि विकास असा करण्यात आला. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, भविष्यात सुद्धा येऊ शकतात. या योजनेचे उपनाव बघा, तर कृषी आणि उद्योग योजना असं एक उपनाव होतं. या योजनेचे महत्वाचं असेल ते म्हणजे प्रतिमान किंवा मॉडेल कुणाचं वापरलं होतं, तर लक्षात ठेवा, PC महालनोबिस यांचं मॉडेल या योजनेला वापरलं होतं. बऱ्याच वेळेला विचारलं जातं बघा, आपण पहिल्या योजनेला बघितलं की हेराल्डो डोमर यांचं मॉडेल वापरलं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाचं वापरलं आणि आपण डिस्कस केलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला मॉडेल कोणाचं होतं. तर ही जी काही तिसरी पंचवार्षिक योजना जी होती त्याच्यामध्ये PC महालनोबिस यांचं मॉडेल राबवलं. आता लक्षात ठेवा, PC महालनोबिस यांचं मॉडेल काय सांगायचं, जर एखाद्या देशाची जर इकॉनॉमी जर तुम्हाला ग्रो करायची असेल, विकास जर करायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर बरोबर बेसिक इंडस्ट्री ह्या दोघांनाही पुढे नेलं पाहिजे किंवा ह्या दोघांना एकत्रित घेऊन काम केलं पाहिजे. म्हणून PC महालनोबिस यांचं मॉडेल आम्ही या योजनेला वापरलं. तर या मॉडेलवरती आधारित सुखमोय चक्रवर्ती हे एक अर्थतज्ञ होते, यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवा,
तिसरी पंचवार्षिक योजना PC महालनोबिस प्रतिमानावरती आधारित होती. तर या प्रतिमानावर आधारित सुखमय चक्रवर्ती यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन या लेखावरती आधारित या पंचवार्षिक योजनेचा ड्राफ्ट तयार करण्यात आलेला होता. तर हे असे बेसिक मुद्दे तुम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतले महत्त्वाचे कार्यक्रम कोणते होते, म्हणजे असे कोणते प्रोग्राम होते की आपण जसं पहिल्या योजनेमधले बघितले, दुसऱ्या योजनेतलं बघितलं, तसंच या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वाचे कार्यक्रम कोणते होते आणि त्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी महत्त्वाचं आमचं टायटल काय होतं. तर बघा स्वावलंबी व स्वयंपूर्ण, म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते आमचं आम्ही तयार करू आणि आम्ही आमचं स्वयंपूर्ण असू. स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी, म्हणजे भारताची स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी भारत सरकारनं प्रामुख्याने सुरुवातीला कृषी आणि उद्योग ह्या दोन्ही क्षेत्राकडे भर दिलेला होता. मात्र खालील कारणांच्यामुळे हे लक्ष आमचं अपूर्ण राहिलं. म्हणजे आम्हाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण आमची अर्थव्यवस्था तयार करायची होती, त्यासाठी आम्ही कृषी आणि उद्योगावरती फोकस केलेलं होतं. मात्र अशी काही कारणं घडली की त्या कारणांच्यामुळे आमचं हे लक्ष अपूर्ण राहिलं आणि ते आम्हाला दुसरीकडे वळवावं लागलं. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण असेल बघा 1962 बरोबर चीनचं युद्ध झालं. तर लक्षात ठेवा या युद्धामध्ये आपला पराभव झाला. तर 62चं चीनचं युद्ध असेल, त्याच्यानंतर पाकिस्तान बरोबर परत पुन्हा 65ला युद्ध झालं. ह्या युद्धामध्ये आम्ही विजयी झालो. आणि त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची घटना असेल 1965-66च्या खरीप हंगाम असेल, याच्यामध्ये आपल्या देशामध्ये दुष्काळ पडला. म्हणजे मान्सून व्यवस्थित न पडल्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. तर ह्या तीन ज्या घटका होत्या त्या तिन्ही घटना ह्या प्रतिकूल होत्या का वाईट होत्या. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर 65च्या युद्धामध्ये आपण जिंकलो की, तर लक्षात ठेवा युद्धामध्ये जिंकलो किंवा हरलो तर देशाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत असते. आणि 1965च्या युद्धामध्ये जरी आम्ही जिंकलो तरी हानी झालेली होते. 62च्या युद्धामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात पराभूत झालेलो होतो आणि 66 मध्ये दुष्काळ पडला होता. या तीन कारणांच्यामुळे आमच्या देशातल्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं टार्गेट होतं ते पूर्णपणे कोलमडलेलं होतं असं म्हटलं तरी चालेल. तर बघा या योजनेतला महत्त्वाचा कार्यक्रम असेल पुढचा अन्नधान्याच्या बाबतीतला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना, FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारतीय अन्न महामंडळ मराठीत म्हणतात. तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना 1965 मध्ये करण्यात आली. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापना झाली किंवा कोणत्या वर्षी झाली. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1965 मध्ये करण्यात आली. मात्र या संस्थेच्या स्थापनेसाठी जो कायदा केलेला होता तो म्हणजे FCI ऍक्ट किंवा FCI कायदा, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कायदा किंवा भारतीय अन्न महामंडळ कायदा हा 1964ला केला होता. म्हणजे आमची पार्लमेंट जे आहे, संसद जे आहे, संसदेने भारतीय अन्न महामंडळाचा कायदा 1964 मध्ये संमत केला आणि त्या कायद्यानुसार प्रत्यक्ष 1965 मध्ये FCI ची स्थापना झाली. बऱ्याच वेळेला कायदा जर विचारला तर 1964ला सांगायचा आणि प्रत्यक्ष संस्था स्थापन झाली तर 1965 मध्ये. तर बघा ही जी काही संस्था असेल FCI, तर ती आमच्या देशामध्ये अन्नधान्याच्या बफर स्टॉकची निर्मिती करेल. बफर स्टॉक बघा हा संकल्पना जी आहे हे आपल्याला ऍग्रिकल्चरमध्ये बघायचे आहे, पण इथं आपण बेसिक बघू. बफर स्टॉकला मराठीत म्हणतात की भावस्थिर साठा. भावस्थिर म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये जर एखाद्या अन्नधान्याची किमती जर खूप वाढल्या तर देशातल्या जे काही अन्नधान्याची किमती आहे त्या खूप वाढल्यामुळे देशातल्या सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य घेणं परवडत नाही. त्यामुळे देशातल्या लोकांची अन्न सुरक्षितता कमी होते. त्याच्याबरोबर अन्नधान्याच्या ज्या किमती खूप घसरल्या तर देशातले जे काही अन्नधान्य उत्पादक शेतकरी आहेत त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांचं जे काही अर्थ कारण असतं ते कोलमडतं. यासाठी एक बफर स्टॉक असा निर्माण तयार केला जाईल. म्हणजे ज्यावेळेला अन्नधान्याची उपलब्धता देशामध्ये होणार नाही त्यावेळी ज्यावेळी खूप किमती वाढतील त्यावेळी हा बफर स्टॉक मधला अन्नधान्य मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला पाहिजे आणि वाढणाऱ्या किमतीला आळा बसेल. आणि जर एखाद्या वेळी अधिक उत्पन्न झालं देशामध्ये आणि जर किमती खूप घसरायला लागल्या तर त्यातला जो काही अधिकचं उत्पन्न आहे त्या बफर स्टॉक मध्ये घेतलं जाईल. म्हणजे पुन्हा किमती स्थिर राहतील. इथे एवढं बेसिक लक्षात ठेवा की अन्नधान्याचं खूप उत्पन्न झालं तर किमती घसरतात आणि उत्पन्न जर खूप कमी झाला तर किमती त्याच्या खूप वाढतात. ह्या दोन्ही स्थिती टाळण्यासाठी, म्हणजे ह्या दोन्ही स्थितीमध्ये एकदा तर किमती वाढतात एकदा तर किमती कमी होतात. त्यामुळे एक किमती सामान स्टेबल ठेवण्यासाठी असा अन्नधान्याचा साठा आहे तो त्या योग्य त्या स्थितीनुसार यूज केला जाईल. याला म्हटलं जाईल बफर स्टॉक. तर आपण हा मुद्दा अगदी डिटेल्सपणे ऍग्रिकल्चर प्रकारामध्ये डिस्कस करून ठेवणार आहोत. आता फक्त बफर स्टॉक काय असतं एवढे बेसिक तरी समजून घ्या. तर बफर स्टॉकची निर्मिती करण्यात आली. पुढचं बघा की 1965 मध्ये 1965 मध्ये कृषी किमती आयोगाची ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन. बघा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय की ऍग्रिकल्चर प्राइस कमिशनची स्थापना कधी झाली तर 1965 मध्ये प्रोफेसर दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. म्हणजे आमच्या देशातले जे
शेतमालाच्या ज्या काही किमती असतील किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्शनच्या किमती असतील, ह्याच्या किमती नेमक्या कशा आम्हाला निश्चित करता येतील, तर ह्या निश्चितीसाठी आमच्या देशामध्ये ॲग्रिकल्चर प्राईस कमिशनची स्थापना 1965 मध्ये करण्यात आली. हा सुद्धा मुद्दा आपण ॲग्रिकल्चर या प्रकरणामध्ये डिटेल्समध्ये बघायचा आहे. आता फक्त आपण पंचवार्षिक योजनेच्या अनुसरून ज्या महत्त्वाच्या घटना कोणत्या वर्षी घडल्या आणि त्या का घडल्या हे एवढं बघत आहोत. पुढचं महत्त्वाचं आमच्या देशातलं जे कृषी क्षेत्र आहे, या कृषी क्षेत्रातली जी अन्न समस्या आहे, म्हणजे अन्नधान्याची जी काय आमच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत्या, याच्यासाठी संगहन कृषी क्षेत्र कार्यक्रम अन्नधान्याच्या किंवा खाद्य समस्या जी असेल याच्या समाधानासाठी आमच्या देशामध्ये 1964-65 मध्ये राबवला. त्याच्याबरोबरच पुढची महत्वाची न्यूज असेल बघा, 1 जुलै 1964 या एकाच तारखेला आमच्या देशामध्ये IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि UTI म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, तर ह्या दोन्ही संस्थांची स्थापना करण्यात आली. ह्या दोन्ही संस्था आपण बँकिंगमध्ये डिटेल्समध्ये बघू. आता एवढं लक्षात ठेवा, 1 जुलै 1964 ला IDBI तसेच UTI ह्या दोन्ही संस्थांची स्थापना झाली. बघा पुढचं महत्वाचं असेल की या योजनेमध्ये बघा ठरवलं होतं आम्ही की ॲग्रिकल्चर आणि आम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे. मात्र 1962चं ज्यावेळी युद्ध झालं चीन बरोबर, तर त्या युद्धामुळे आमचा जो काही एकंदरीत भर होता तो मला डिफेन्स अँड डेव्हलपमेंट किंवा संरक्षण आणि विकास याच्यावरती आम्हाला ट्रान्सफॉर्म करावा लागला. आणि आता एकंदरीतपणे या सर्व घटनांच्या म्हणजे 62चं युद्ध असेल, 65चं पाकिस्तानबरोबर युद्ध असेल, त्यानंतर 66चा दुष्काळ असेल, अशा विविध कारणांच्यामुळे ह्या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला अपयश आलं किंवा आम्हाला जे काही जे ठरवायचं होतं ते होऊ शकलेलं नाही. त्यामुळे या योजनेचं आम्हाला नेमकं कन्क्लुजन काय काढता येतील, तर असं म्हणता येईल बघा, वरील विविध प्रतिकूल कारणांच्यामुळे किंवा वरील विविध निगेटिव्ह कारणांमुळे 62चं युद्ध, 65चं युद्ध आणि 66चा दुष्काळ या 3 प्रतिकूल कारणांच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. दिवाळखोर म्हणजे काय की आमचं येण्यापेक्षा जास्त देणं आहे किंवा आमचा खर्च जास्त आहे किंवा आम्ही आमची अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे ऑपरेट करू शकत नाही, हाताळू शकत नाही. त्यामुळे आम्हाला की इतर देशांच्याकडे किंवा इतर जागतिक संस्थांच्याकडे आम्हाला मदत मागावी लागते किंवा निधी मागावा लागतो. तर या विविध प्रतिकूल कारणांच्यामुळे आमची अर्थव्यवस्था ही दिवाळखोर बनली आणि या दिवाळखोरीमुळे की आम्हाला जगापुढे कर्ज मागावं लागलं की मदतीसाठी जगातल्या विविध संस्थांना कर्ज मागावं लागलं. आणि हे कर्ज मागत असताना भारत सरकारवरती एक अशी वेळ येऊन गेली की 1966 मध्ये आमच्या रुपयाचं अवमूल्यन करावं लागलं. अवमूल्यन म्हणजे काय की आमचा समजा हा जो काही रुपया आहे त्या रुपयाची किंमत आम्ही मुद्दाम कमी करेल. आता बघा आजच्या दिवसाला जर बोलायचं म्हटलं तर $1 बरोबर जवळपास ॲव्हरेज बोलतोय मी ₹75 हे आमची किंमत आहे. आता अवमूल्यन करणे म्हणजे काय की $1 बरोबर $80 करणे, म्हणजे $1 बरोबर आमचे ₹75 जे असतील ते $1चे आम्ही $1 बरोबर आमचे $80 करू, म्हणजे $1च्या तुलनेत आमचा पैसा आम्ही अधिक देऊ. आता याचा परिणाम होईल जर आपलं जर अवमूल्यन जर झालं तर आपल्या देशातल्या जे काही वस्तू असतील त्या इतर विदेशातल्या लोकांना स्वस्त होतात आणि विदेशातल्या जे काही वस्तू असतात त्या भारतातल्या लोकांना महाग बनतात. आणि आपल्या जर वस्तू विदेशातल्या लोकांना जर स्वस्त बनल्या तर आमच्या देशाची निर्यात वाढते आणि निर्यात वाढली तर आमचा जो व्यापार असतो तो प्लसमध्ये होतो आणि आमच्या देशातली जर आयात जर घटली तरी सुद्धा आमचा व्यापार प्लसमध्ये होतो. तर हे 2 मुद्दे आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघणार आहोत. इथे एवढं लक्षात ठेवा, या 3 कारणांच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या वाटेवरती पोहोचली आणि दिवाळखोरीच्या वाटेवरती पोहोचल्यामुळे आम्हाला जगातल्या विविध संस्थांच्याकडे कर्ज मागावं लागलं आणि त्या संस्थांनी सांगितलं आम्ही तुम्हाला कर्ज देतो पण तुमची कर्ज परतफेडीची अपेक्षा काय किंवा कर्ज परतफेड तुम्ही नेमकी कसे करणार, त्यासाठी तुम्हाला तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवला पाहिजे आणि तो जर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढायचा असेल तर तुम्हाला तुमचा रुपया आहे किंवा तुमचं जे काही चलन आहे त्याचं अवमूल्यन करावं लागेल. आणि अवमूल्यन जर झालं तर तुमचा निर्यात वाढेल, आयात कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल, तुमच्याकडे काय 4 पैसे शिल्लक राहतील आणि त्यातून आमची कर्जाची परतफेड कराल. तर याच्यामुळं आम्हाला आमच्या देशामध्ये 1966 मध्ये रुपयाचं 36.5% अवमूल्यन करायला लागलं. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघू. त्याच्यानंतर बघा की 3 पंचवार्षिक योजना आम्ही राबवल्या. ह्या तिसऱ्या पंचवार्षिक योजने 62चं युद्ध, 65चं युद्ध आणि 66चा दुष्काळ याच्यामुळे जवळपास 1966 पर्यंत किंवा 1966च्या शेवटीला आमची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या वाटेवरती पोहोचलं होतं. त्यामुळे आम्हाला 4थी पंचवार्षिक योजना लगेच सुरू करता आली नाही. म्हणून आम्ही साधारण 1966 ते 1969 या 3 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये असं म्हटलं जातं की नियोजनाला सुट्टी घेतली किंवा प्लॅन हॉलिडे म्हणतात, नियोजनाला सुट्टी किंवा प्लॅन हॉलिडे म्हणतात. आणि ह्या 3 वर्षामध्ये की आम्ही आमच्या देशातली अर्थव्यवस्था एक व्यवस्थित रुळावरती आणण्यासाठी किंवा एका रूटवरती आणण्यासाठी आम्ही काम केलं. म्हणून या 3 वर्षामध्ये आमच्या नियोजनाला सुट्टी घेतली किंवा प्लॅन हॉलिडे म्हटलं. तर हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये बघू. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघितलं की तिसरी पंचवार्षिक योजना आपण डिटेल्समध्ये चर्चा केलेली आहे. जर तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्या मी सूचनांचा अवलंब करून पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच करेन. आजचं लेक्चर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र का डिसलाईक केलं हे मला
सांगा, म्हणजे तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांचा मला अवलंब करता येतील आणि तुमच्यासारखे जे होतकरू विद्यार्थी असतील की ज्यांना मोठे मोठे कोचिंग क्लासेस लावणं शक्य नाही, पुणे मुंबई सारख्या जाणं शक्य नाही, त्यांच्यापर्यंत सुद्धा लेक्चर हा पोहोचवा. त्याचा त्यांना त्यांना त्याचा नेमकाच लाभ होऊ शकतो. आजच्या लेक्चरला एवढंच सांगतो आणि आज इथं मी थांबतो. धन्यवाद.